So next topic is preemptive SJF scheduling. In case of preemptive SJF scheduling, आपण whole processला completely at a time execute करत नाही. तुमच्या ह्या ज्या प्रोसेस असतात त्या टेम्पररी तुमच्या सीपीयू मधून प्रिएम्पशन मध्ये जातात, म्हणजे टेम्पररी सस्पेंड होतात तुमच्या रेडी क्यू मधून, आणि अदर प्रोसेस काय होतात एक्झिक्यूट केल्या जातात इन केस ऑफ प्रिएम्प्टिव्ह एसजेएफ शेड्यूलिंग. तर आता आपण गॅन चार्ट मध्ये बघूया या टोटल 5 प्रोसेस कशा एक्झिक्यूट होतील. इच अँड एव्हरी प्रोसेसला बर्स्ट टाइम अलोकेट केलेला आहे आणि अरायवल टाइम अलोकेट केलेला आहे. तर ह्या ऑल प्रोसेस मध्ये सगळ्यात लेस बर्स्ट टाइम कोणत्या प्रोसेसचा आहे, प्रोसेस P4 चा आणि प्रोसेस P2 चा. तर ह्या दोन्ही प्रोसेस मध्ये कंपेअर करा. लेस बर्स्ट टाइम प्रोसेस P2 चा आहे, बट प्रोसेस P2 चा अरायवल टाइम किती आहे 5. प्रोसेस P2 चा अरायवल टाइम 5 असल्यामुळे आपली प्रोसेस P2 जी आहे ती एक्झिक्युशन मध्ये रेडी क्यू मध्ये येणार नाही. तर प्रोसेस P4 चा जो अरायवल टाइम किती आहे 0. सो आपला जो गॅन चार्ट आहे, गॅन चार्ट मध्ये स्टार्टिंग टाइम काय असतो 0. सो एक्झिक्युशन साठी ओनली वन प्रोसेस येणार आहे, ती आहे प्रोसेस P4. आणि प्रोसेस P4 चा आपला बर्स्ट टाइम किती गिवन आहे 3. सो प्रोसेस P4 चा जो बर्स्ट टाइम 3 आहे त्यामधला फक्त ओनली वन बीट काय होईल एक्झिक्यूट केला जाईल. ठीक आहे, प्रोसेसर काय करेल ओनली वन बीटला एक्झिक्यूट करेल. दिस इज कॉल्ड ॲज प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. तर आता प्रोसेस P4 चा ओनली वन बीट एक्झिक्यूट केल्यावर आपला जो कम्प्लिशन टाइम आहे तो टेम्पररी इथे P4 साठी काय होणार आहे 1 होणार आहे. जेव्हा तुमचा हा टाइम मिली सेकंद मध्ये 1 होईल, ऍट दॅट टाइम तुमच्या आणखीन काही प्रोसेस काय येतील रेडी क्यू मध्ये येतील. प्रोसेस P4 तो ऑलरेडी रेडी क्यू मध्ये आहे. अजून एक आपली प्रोसेस जी आहे ती आपल्या रेडी क्यू मध्ये येणार आहे, ती आहे बघा कोणत्या प्रोसेसचा अरायवल टाइम 1 आहे, प्रोसेस P3 चा. सो प्रोसेस P4 आणि प्रोसेस P3 ह्या तुमच्या दोन्ही प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये आलेल्या आहेत. तर आता या दोन्ही प्रोसेसचा बर्स्ट टाइम कन्सिडर करा. प्रोसेस P4 चा करंटली आता बर्स्ट टाइम किती आहे 2 आणि प्रोसेस P3 चा बर्स्ट टाइम किती आहे 8. सो 2 आणि 8 या दोघांमध्ये कंपेअर करा कोणाचा बर्स्ट टाइम लेस आहे, प्रोसेस P4 चा आहे का प्रोसेस P3 चा आहे, प्रोसेस P4 चा आहे. ठीक आहे, तर प्रोसेस P4 चा बर्स्ट टाइम 2 आहे. तर ह्या दोन प्रोसेस मध्ये परत एकदा तुमच्या प्रोसेस P4 चा ओनली वन सिंगल बीट काय होईल एक्झिक्यूट केला जाईल. ठीक आहे, ओनली वन सिंगल बीट काय केला जाईल एक्झिक्यूट केला जाईल आणि काय होईल तुमचा इथे टाइम 2. सो जेव्हा तुमचा टाइम 2 होईल ऍट दॅट टाइम तुमच्याकडे रेडी क्यू मध्ये किती प्रोसेस आल्या अगेन बघा. प्रोसेस आपल्याकडे ऑलरेडी प्रोसेस P4 होती. आता प्रोसेस P4 मधला अजून एक बीट एक्झिक्यूट झालाय. सो किती होईल इथे आता 1. ठीक आहे, तर नेक्स्ट बघा आपल्याकडे P4 आलेली आहे रेडी क्यू मध्ये. त्याच्यानंतर P3 ऑलरेडी रेडी क्यू मध्ये आली होती आणि अरायवल टाइम इथे काय आहे 2 कोणाचा आहे कन्सिडर करा चार्ट मध्ये. अरायवल टाइम आहे 2 P1 चा. तर प्रोसेस P4, प्रोसेस P3 आणि प्रोसेस P1 ह्या तिन्ही प्रोसेस आपल्या एक्झिक्युशन साठी रेडी क्यू मध्ये आलेल्या आहेत. तर आता ह्या तिन्ही प्रोसेसचा आपण अगेन बर्स्ट टाइम काय करणार आहोत कंपेअर करणार आहोत. तर प्रोसेस P4 चा बर्स्ट टाइम रिमेनिंग किती आहे 1. प्रोसेस P3 चा बर्स्ट टाइम किती आहे 8 आणि प्रोसेस P1 चा बर्स्ट टाइम किती आहे 6. तर ह्या तीन प्रोसेस मध्ये कंपेअर करा कोणाचा बर्स्ट टाइम लेस आहे, प्रोसेस P4 चा. म्हणून तुमचा सीपीयू काय करेल प्रोसेस P4 च्या अगेन 1 बीटला एक्झिक्यूट करेल. ठीक आहे, सो 1 बीट एक्झिक्यूट केल्यावर इथे टाइम काय होणार 2 + 1 3. तर आता तुमची प्रोसेस P4 जी आहे ती एक्झिक्यूट करून कंप्लीट झालेली आहे, म्हणून ते रेडी क्यू मधून काय होणार आहे आउट होणार आहे. तर आता आपल्याकडे ओनली वन प्रोसेस रिमेनिंग राहिल्या P3 आणि P1. पण इथे कन्सिडर करा गॅन चार्ट मध्ये तुमचा हा जो टाइम आहे तो मिली सेकंद मध्ये 3 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. सो 3 पर्यंत आल्यानंतर तुमच्या प्रोसेस P4 ला तो काय करेल कंप्लीट एक्झिक्यूट केलेला आहे त्याने. तर 3
मिली सेकंद हा जो टाइम आहे तर चेक करा अरायवल टाइम 3 कोणाचा आहे का? नाहीये. मग ओनली वन प्रोसेस आपल्याकडे आहे एक्झिक्यूट झालेली P4. बाकीच्या टू प्रोसेसचं एक्झिक्युशन अजून रिमेनिंग आहे P3 आणि P1. बट कन्सिडर करा आपल्या चार्टमध्ये 3 हा अरायवल टाइम कोणाचाच नाहीये. मग आपण दुसऱ्या कोणत्या प्रोसेसला रेडी क्यू मध्ये एंटर करणार का? नाही. तर आपण फक्त ह्या दोन प्रोसेसना आता कम्पेअर करणार P3 आणि P1 ला. तर P3 आणि P1 ह्या दोन प्रोसेसमध्ये तुमचा बर्स्ट टाइम कोणाचा लेस आहे? P1 चा. तर P1 चा बर्स्ट टाइम लेस असल्यामुळे आणि त्याचा अरायवल टाइम सुद्धा येऊन गेल्यामुळे आपण काय करणार आहोत? P1 या प्रोसेसच्या 1 बीटला एक्झिक्यूट करणार आहोत. आता P1 ह्या प्रोसेसला आपण ओनली 1 बीटच का एक्झिक्यूट करणार? कारण आपण चार्टमध्ये जर अदर प्रोसेस कम्पेअर केल्या तर अदर प्रोसेसमध्ये आपली फक्त P4 एक्झिक्यूट करून कंप्लीट झालेली आहे. तर नेक्स्ट प्रोसेस कन्सिडर करा P2, P3 आणि P5. तर ऑल ह्या प्रोसेसमध्ये P1 चा बर्स्ट टाइम P4 पेक्षा हायेस्ट आहे पण बाकीच्या प्रोसेस पेक्षा लेस आहे का? नाही. प्रोसेस P2 चा बर्स्ट टाइम किती आहे? 2. म्हणजे प्रोसेस P2 जी आहे ती P1 पेक्षा पण तिचा बर्स्ट टाइम लेस आहे. त्याच्यामुळे P1 ही प्रोसेस कम्प्लिटली एकदाच एक्झिक्यूट होणार नाही. मग ह्या केसमध्ये आपण फक्त ह्या P1 ला ओनली 1 बीट काय करतोय? एक्झिक्यूट करतोय. तर P1 काय होईल तुमची? ओनली 1 बीट एक्झिक्यूट होईल. आणि तिचा बर्स्ट टाइम किती होणार आहे तुमचा? P1 चा ओनली 1 बीट एक्झिक्यूट केल्यामुळे 5. ठीक आहे. P1 चा बर्स्ट टाइम किती झाला? 5. आणि इथे टाइम किती होईल कम्प्लीट? 4 मिली सेकंद. जेव्हा 4 मिली सेकंद टाइम कम्प्लीट होईल इथे ऍट दॅट टाइम परत कन्सिडर करा तुमच्या चार्ट मध्ये कोणाचा अरायवल टाइम 4 आहे का? कोणत्या प्रोसेसला इन करायचंय का? तर आहे. प्रोसेस P5 चा अरायवल टाइम किती आहे? 4 आहे. म्हणजे ह्या कंडिशनला इथे आपल्याकडे टोटल किती प्रोसेस येतील बघा. ऑलरेडी कोणत्या प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये होत्या? एक P3 होती, नेक्स्ट होती P1 आणि थर्ड प्रोसेस आता ऍड झालेली आहे ती आहे P5. तर आता कन्सिडर करा आपल्याकडे 3 प्रोसेस रेडी क्यू मध्ये आलेल्या आहेत. तर त्या तिन्ही प्रोसेसमध्ये प्रत्येक प्रोसेसचा पहिल्यांदा बर्स्ट टाइम लिहून घ्या. P3 चा बर्स्ट टाइम किती आहे? 8. P1 चा बर्स्ट टाइम किती होता? 6. पण ओनली 1 बीट आपण एक्झिक्यूट केल्यामुळे इथे त्याचा बर्स्ट टाइम किती रिमेनिंग राहील? 5. नेक्स्ट आहे प्रोसेस P5. तर प्रोसेस P5 चा बर्स्ट टाइम किती आहे? 4. सो 8, 5 आणि 4 ह्यामध्ये लेस बर्स्ट टाइम कोणाचा आहे? प्रोसेस P5 चा. ठीक आहे. लेस बर्स्ट टाइम कोणाचा आहे? प्रोसेस P5 चा. सो प्रोसेस P5 चा बर्स्ट टाइम लेस आहे. किती आहे? 4. पण आता बघा प्रोसेस P5 ही जर कन्सिडर केली ह्याचा बर्स्ट टाइम जर कन्सिडर केला आणि त्या बर्स्ट टाइम बरोबर ज्या प्रोसेसचं एक्झिक्युशन अजून रिमेनिंग आहे अशा प्रोसेस पहिल्यांदा फाइंड आउट करा. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा आपली कोणती तरी एक तरी प्रोसेस एक्झिक्यूट करून कंप्लीट झाले का? तर झाले. ओनली P4 ही प्रोसेस एक्झिक्यूट करून कंप्लीट झालेली आहे. बट कोणत्या प्रोसेस रिमेनिंग आहेत? बाकीच्या 4 प्रोसेस रिमेनिंग आहेत ना. मग आता ह्यामध्ये बघा आपल्याकडे P5 चा बर्स्ट टाइम या 3 प्रोसेस मध्ये लेस आहे, 4 आहे. बट P1, P2 आणि P3 या प्रोसेसमध्ये जी P2 प्रोसेस आहे तिचा बर्स्ट टाइम लेस आहे, 2 आहे. प्रोसेस P2 चा बर्स्ट टाइम 2 आहे आणि प्रोसेस P2 चा बर्स्ट टाइम प्रोसेस P5 पेक्षा लेस आहे. त्याच्यामुळे आपण प्रोसेस P2 ला एक्झिक्यूट करायच्या आधी प्रोसेस P5 ला कम्प्लिटली एक्झिक्यूट करू शकत नाही. त्यामुळे आपण प्रोसेस P5 ला ओनली सिंगल बीट एक्झिक्यूट करणार, कम्प्लिटली एक्झिक्यूट करणार नाही. तर प्रोसेस P5 ला काय केलेलं आहे? ओनली 1 बीट आपण एक्झिक्यूट केलेलं आहे. सो P5 चं एक्झिक्युशन काय करणार? 1 बीट कम्प्लीट करणार. ओके. सो P5 1 बीट एक्झिक्यूट केल्यावर आता P5 किती होईल आपला? 3. आता तुमचा अरायवल टाइम किती आलेला आहे? 5 आलेला आहे. इथे कम्प्लिशन टाइम P5 चा किती झालेला आहे? टेम्पररी 5. तर 5 हा अरायवल टाइम आल्याच्या नंतर आता आपली जी P2 प्रोसेस आहे ती इन झालेली आहे
आपल्या बघा P3, P1 आणि P5 ह्या ऑलरेडी इन झाल्या होत्या, पण P2 चा बिचारीचा बर्स्ट टाइम लेस होता आणि तीच इन झाली नव्हती. तर आता आपल्या ह्या कंडिशनला काय झालेलं आहे, तुमची प्रोसेस P2 पण इन झालेली आहे. मग आता बघा सगळ्याच प्रोसेस इन झाल्या, प्रोसेस P2 पण इन झाली आणि ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या पण प्रोसेस सगळ्या काय झालेल्या आहेत, इन झालेल्या आहेत. ठीक आहे, प्रोसेस P5 पण आलेली आहे, प्रोसेस P1 पण आलेली आहे आणि प्रोसेस P3 पण आलेली आहे. ऑल प्रोसेस सगळ्या इन झालेल्या आहेत. तर आता कन्सिडर करा या सगळ्या प्रोसेसमध्ये आता कोणाचा बर्स्ट टाइम लेस आहे, प्रोसेस P2 चा. किती आहे प्रोसेस P2 चा बर्स्ट टाइम 2, प्रोसेस P3 चा किती आहे 8, P1 चा बर्स्ट टाइम आहे 5 आणि P5 चा रिमेनिंग आहे 3. तर कम्पेअर केलं तर कोणाचा लेस आहे, P2 चा. तर P2 चा बर्स्ट टाइम हा लेस आहे आणि आपल्या चार्ट मध्ये सुद्धा P2 चा बर्स्ट टाइम लेस आहे. त्याच्यामुळे तुमची P2 ही प्रोसेस कंप्लीट एक्झिक्यूट होईल. तिचं ओनली 1 बीट वगैरे एक्झिक्यूट होणार नाही, तिच्यामध्ये जेवढे बीट रिमेनिंग असतील तेवढे सगळे बीट काय होतील, एक्झिक्यूट होतील. कारण P2 ही प्रोसेस ऑलरेडी तुमच्या चार्ट मध्ये तिचा बर्स्ट टाइम सगळ्यात शॉर्टेस्ट होता. प्रोसेस P4 पेक्षा पण तिचा बर्स्ट टाइम काय होता, शॉर्ट होता. ठीक आहे, बट प्रोसेस P4 चं काय झालं, 1 बाय 1 बीट एक्झिक्यूट करता करता ती सगळी एक्झिक्यूट होऊन काय झाली, फिनिश झाली. म्हणून आपण प्रोसेस P4 ला P2 च्या आधी कम्प्लीट एक्झिक्यूट केलं. बट इन केस कन्सिडर करा जर प्रोसेस P4 चा बर्स्ट टाइम P2 पेक्षा जास्त असता तर आपली प्रोसेस P4 ही एक्झिक्यूट होऊन कम्प्लीट नसती झाली. ओके, तर आता आपली P2 जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट आपल्या प्रोसेस मधनं काय झालेली आहे, आपल्या रेडी क्यू मधनं आउट झालेली आहे. तर आतापर्यंत आपण 2 प्रोसेसना आउट केलेला आहे. फर्स्ट आपण प्रोसेस P4 ला आउट केलेला आहे आणि नेक्स्ट आपण प्रोसेस P2 ला आउट केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट बघा किती प्रोसेस रिमेनिंग राहिल्यात, P1, P3 आणि P5. तर प्रत्येक प्रोसेसचा पहिल्यांदा बर्स्ट टाइम कम्पेअर करा. P1 चा बर्स्ट टाइम किती राहिलाय 5, P3 चा बर्स्ट टाइम किती आहे 8 आणि P5 चा बर्स्ट टाइम किती आहे 3. तर ह्या तिन्ही प्रोसेस मध्ये सगळ्यात लेस बर्स्ट टाइम कोणाचा आहे, P5 चा. मग P5 ही प्रोसेस काय होईल, कम्प्लीट एक्झिक्यूट होईल. कारण या तिन्ही प्रोसेस मध्ये शॉर्टेस्ट बर्स्ट टाइम कोणाचा आहे, P5 चा आहे. सो P5 ही प्रोसेस कम्प्लिटली काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आणि किती आहे बर्स्ट टाइम रिमेनिंग तिचा, जो बर्स्ट टाइम रिमेनिंग आहे तो आता कन्सिडर करायचा. आता चार्ट मध्ये किती बर्स्ट टाइम आहे ते कन्सिडर करायचं नाही. तर P5 चा बर्स्ट टाइम किती आहे 3. तर 7 प्लस 3 किती होतात 10. ओके, नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P1 आणि P5. तर आता P5 तर कम्प्लीट झालेली आहे, म्हणजे किती झालेला आहे बर्स्ट टाइम 0. तर P1 आणि P3 मध्ये P1 चा बर्स्ट टाइम आहे 5 आणि P3 चा बर्स्ट टाइम आहे 8. दोघांमध्ये कम्पेअर केलं तर कोणाचा लेस आहे, P1 चा. सो P5 नंतर P1 प्रोसेस कम्प्लिटली एक्झिक्यूट होऊन जाईल आणि P1 प्रोसेस कम्प्लिटली एक्झिक्यूट झाली की तिचा कम्प्लिशन टाइम काय येणार आहे 15. आणि P1 नंतर ओनली 1 प्रोसेस रिमेनिंग राहिली आहे, ती प्रोसेस कोणती आहे, प्रोसेस P3. सो P3 प्रोसेस काय होईल, एक्झिक्यूट होईल. सो P3 प्रोसेसला 8 मिलीसेकंद रिक्वायर आहेत. सो 15 प्लस 8 किती होतात 23. सो 23 मिलीसेकंद पर्यंत तुमच्या ऑल प्रोसेसचे एक्झिक्युशन काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. सो असं आपण काय केलं, गॅन्ट चार्ट ड्रॉ केला युझिंग प्रिएम्प्टिव्ह एसजेएफ शेड्यूलिंग अल्गोरिदम. सो नेक्स्ट आता आपण वेटिंग टाइम, कम्प्लिशन टाइम, टर्न अराउंड टाइम, ऍव्हरेज वेटिंग टाइम आणि ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट करणार आहोत. बिफोर दॅट आपण आता पहिल्यांदा कम्प्लिशन टाइम कॅल्क्युलेट करूया. सो फॉर प्रोसेस P1, प्रोसेस P1 चे एक्झिक्युशन बघा कधी कम्प्लीट झालेलं आहे 15 मिलीसेकंदला. सो 15 इज द कम्प्लिशन टाइम फॉर युअर प्रोसेस P1. नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P2. P2 चे एक्झिक्युशन कधी कम्प्लीट झालेलं आहे 7 मिलीसेकंदला. सो 7 इज कम्प्लिशन टाइम फॉर युअर प्रोसेस P2. P3 चे एक्झिक्युशन 23 मिलीसेकंदला कम्प्लीट झालेलं आहे. सो 23 इज कम्प्लिशन टाइम फॉर युअर प्रोसेस P3. P4 चे एक्झिक्युशन 3 मिलीसेकंदला कम्प्लीट झालेलं आहे.
सो 3 इज कम्प्लिशन टाइम फॉर युअर प्रोसेस P4 आणि प्रोसेस P5 चे एक्झिक्युशन 10 मिलीसेकंदला कंप्लीट झालेला आहे. सो 10 इज कम्प्लिशन टाइम फॉर युअर प्रोसेस P5. तर आता ह्या गॅन चार्ट मध्ये बघा आपण P1 ला दोनदा एक्झिक्यूट केलंय. फर्स्ट टाइम आपण 4 मिलीसेकंद पासून 5 मिलीसेकंद पर्यंत एक्झिक्यूट केलंय आणि सेकंड 7 मिलीसेकंद पासून 10 मिलीसेकंद पर्यंत आपण प्रोसेस P5 ला एक्झिक्यूट केलेला आहे. पण यामध्ये गॅन चार्ट मध्ये 10 हा जो मिलीसेकंद टाइम आहे तो सगळ्यात एंडिंगला आहे, कम्प्लीट झालेला, म्हणून आपण तो टाइम ऍज अ कम्प्लिशन टाइम म्हणून कन्सिडर करणार आहोत. तर नेक्स्ट आता आपण वेटिंग टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा तो बघूया. फॉर प्रोसेस P1 आपली जी प्रोसेस P1 आहे तिचा स्टार्ट टाइम काय आहे आपल्या गॅन चार्ट मध्ये 3 आणि प्रोसेस P1 चा अरायवल टाइम काय आहे बघा चार्ट मध्ये 2. सो 3 - 2. बट या केस मध्ये कन्सिडर करा आपली जी प्रोसेस P1 आहे ती 2 वेळा बीट मध्ये एक्झिक्यूट झालेली आहे. सो प्रोसेस P1 ला आपण 3 बीट पासून 4 बीट पर्यंत काय केलेलं आहे 4 मिलीसेकंद पर्यंत एक्झिक्यूट केलेलं आहे. त्यानंतर आपण डायरेक्टली 10 मिलीसेकंदला जम्प केलंय आणि परत 10 मिलीसेकंद पासून 15 मिलीसेकंद पर्यंत त्या प्रोसेसला आपण अगेन एक्झिक्यूट केलेला आहे. सो 3 - 2 प्लस आपण काय करणार आहोत वेटिंग टाइम कॅल्क्युलेट करताना आपण बघा 4 मिलीसेकंद पासून डायरेक्ट 10 मिलीसेकंदला जम्प केलंय म्हणजे 4 मिलीसेकंद टू 10 मिलीसेकंद आपण परत वेट केलं फॉर प्रोसेस P1 च्या एक्झिक्युशन साठी, म्हणून 10 मायनस आपण काय करणार आहोत 4. सो 10 - 4. सो 3 - 2 आपण का केले 3 इज द स्टार्ट टाइम फॉर युअर प्रोसेस P1 आणि प्रोसेस P1 त्याचा अरायवल टाइम काय आहे तुमच्या चार्ट मध्ये 2. सो आपण 3 - 2 केले प्लस आपण काय करणार आहोत प्रोसेस P1 ला अगेन आपण 10 मिलीसेकंदला स्टार्ट केलंय. सो स्टार्ट टाइम काय आहे 10 मायनस ती जी प्रोसेस आहे ती ऑलरेडी एक बीट कधी कंप्लीट झाली होती 4 मिलीसेकंदला, म्हणून आपण 10 मायनस काय केले 4. सो 3 - 2 प्लस 10 - 4 आपला आन्सर काय येतंय 7. सो 7 इज द वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P1. ऑलरेडी जेव्हा प्रोसेस P1 चं पहिल्यांदा एक्झिक्युशन झालं तेव्हा त्या प्रोसेसला 3 मिलीसेकंद वेट करावं लागलं होतं. बट ती प्रोसेस ऑलरेडी अरायवल टाइम 2 असल्यामुळे रेडी क्यू मध्ये आलेली होती. सो P1 च्या एक्झिक्युशनला जेव्हा फर्स्ट टाइम स्टार्ट झाला त्यावेळेला 1 मिलीसेकंद वेट करावा लागला आणि नंतर त्याचा 1 बीट एक्झिक्यूट झाला. 1 बीट एक्झिक्यूट झाल्यामुळे P1 चे 5 बीट एक्झिक्यूट व्हायचे रिमेनिंग होते आणि ते 5 बीट 10 मिलीसेकंद हा टाइम जेव्हा झाला तेव्हा कंप्लीट झाले आणि 10 + 5 झाल्यावर 15 झाले होते. बट 4 मिलीसेकंद पासून 10 मिलीसेकंद पर्यंत अगेन त्या प्रोसेसला वेट करावा लागला, म्हणून आपण हा टाइम सुद्धा काय करणार आहोत इथे ऍड करणार आहोत. ठीक आहे. सो 3 - 2 प्लस आपण काय केले 10 - 4 आणि आन्सर किती येत आहे 7. सो 7 इज द वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P1. नेक्स्ट आपली आहे प्रोसेस P2. तर प्रोसेस P2 ला बघा स्टार्टिंग टाइम काय आहे प्रोसेस P2 चा 5. सो 5 मायनस प्रोसेस P2 चा अरायवल टाइम किती आहे बघा 5. सो 5 - 5 किती होणार आहे 0 आणि आपली जी प्रोसेस P2 आहे ती अगेन परत कुठे एक्झिक्यूट झाले का गॅन चार्ट मध्ये नाही. सो 5 - 5 0 आपल्याला वेटिंग टाइम मिळालेला आहे. नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P3. प्रोसेस P3 चे एक्झिक्युशन कधी स्टार्ट झाले बघा ओनली 1 टाइम फक्त आपण त्याला एक्झिक्यूट केलेला आहे, त्याच्यामुळे स्टार्टिंग टाइम त्याचा किती आहे 15. सो प्रोसेस P3 साठी आपला वेटिंग टाइम काय असणार आहे त्याचा स्टार्ट टाइम आहे 15 मायनस त्याचा अरायवल टाइम किती आहे 1. सो 15 - 1 इज इक्वल टू 14. आपल्याकडे 14 हा आपल्याला वेटिंग टाइम मिळालेला आहे. सो 14 इज वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P3. नेक्स्ट आहे आता आपली प्रोसेस P4. तर प्रोसेस P4 चं एक्झिक्युशन कधी स्टार्ट झालेलं होतं 0 मिलीसेकंदला आणि त्याचा अरायवल टाइम पण किती होता बघा चार्ट मध्ये 0. सो 0 - 0 काय येणार आहे आन्सर आपलं 0.
So 0 is the arrival time for your process P4. नेक्स्ट आपली शेवटची प्रोसेस कोणती आहे? प्रोसेस P5. तर प्रोसेस P5 मध्ये बघा, आपली P5 जी आहे ती गॅन चार्ट मध्ये तिचं एक्झिक्युशन कधी चालू झालेलं आहे? सगळ्यात स्टार्टिंगला 4 मिली सेकंदला आपल्या प्रोसेस P5 चं एक्झिक्युशन स्टार्ट झालेलं आहे. सो 4 मायनस P5 चा बघा अरायवल टाइम किती आहे गॅन चार्ट मध्ये? 4. सो 4 मायनस 4 आणि P5 ला आपण प्रिएम्पशननी एक्झिक्यूट केलेला आहे, म्हणजे 4 मायनस 4 प्लस आपण काय करणार आहोत बघा, P5 या प्रोसेसला आपण 2 वेळा एक्झिक्यूट केलं, एकदा 4 मिली सेकंद पासून 15 मिली सेकंद पर्यंत आणि नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण 7 मिली सेकंद पासून तिला 10 मिली सेकंद पर्यंत एक्झिक्यूट केलं. असे आपण 1 प्लस 3 टोटल किती बीट एक्झिक्यूट केले? 4 आणि त्याचा बर्स्ट टाइम किती होता? 4. तर सगळ्यात स्टार्टिंगला 4 मिली सेकंदला आपण त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट केलं होतं. सो 4 मायनस अरायवल टाइम किती होता त्याचा? 4. 4 मायनस 4 आपण कॅल्क्युलेट केले, प्लस आपण ह्या 4 मिली सेकंद पासून 5 मिली सेकंद पर्यंत 1 बीट ह्या प्रोसेसला एक्झिक्यूट केलेला आहे. सो 5 नंतर आपण डायरेक्टली जम्प कुठे केलेला आहे? 7 मिली सेकंदला. सो नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल? 5 to 7 मिली सेकंद आपण अगेन काय केला? वेट केला, कारण त्यामध्ये आपण प्रोसेस P2 ला एक्झिक्यूट करून घेतलं आणि जेव्हा P2 चं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं होतं तेव्हा आपण P5 ला अगेन एक्झिक्यूट केलं होतं. सो 5 मिली सेकंद पासून 7 मिली सेकंद पर्यंत आपण अगेन 2 मिनिट वेट केलेला आहे, 2 मिली सेकंद वेट केलेला आहे. सो नेक्स्ट आपण काय करणार आहोत? 7 मायनस 5. सो आपण P5 चा वेटिंग टाइम कसा कॅल्क्युलेट करणार आहोत? 4 मायनस 4 प्लस 7 मायनस 5. सो किती आन्सर येईल तुमचं? 2. सो 2 इज द वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P5. सो आपण काय केले आता? वेटिंग टाइम जे होते ते कॅल्क्युलेट केलेले आहेत. नेक्स्ट आता आपण ऍव्हरेज वेटिंग टाइम कॅल्क्युलेट करणार आहोत. सो इन केस ऑफ ऍव्हरेज वेटिंग टाइम आपण काय फॉर्म्युला यूज करतोय? ऍडिशन ऑफ ऑल वेटिंग टाइम डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोसेस. सो काय येईल ऍडिशन? 7 प्लस 0 प्लस 14 प्लस 0 प्लस 2 या ऑल वेटिंग टाइमची आपण काय करणार आहोत? ऍडिशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोसेस. तर आपल्याकडे टोटल नंबर ऑफ प्रोसेस किती आहे? 5. तर आता बघा नेक्स्ट, तर ऍडिशन केल्यावर आन्सर किती येतंय आपलं? 23. सो 23 डिवाइडेड बाय 5 किती येईल आन्सर? 4.6. So 4.6 is the average waiting time for your all process. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टर्न अराउंड टाइम. सो हाऊ टू कॅल्क्युलेट टर्न अराउंड टाइम? काय फॉर्म्युला आहे? कम्प्लिशन टाइम मायनस अरायवल टाइम. तर कम्प्लिशन टाइम आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि अरायवल टाइम सुद्धा आहे. सो फॉर प्रोसेस P1 आपण प्रोसेसचा P1 चा काय करणार आहोत? टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट करणार आहोत. तर प्रोसेस P1 चा कम्प्लिशन टाइम किती आहे बघा? 15. 15 मायनस काय करणार आपण? अरायवल टाइम, म्हणजे किती येणार? 2. सो 15 मायनस 2 इज इक्वल टू काय येणार आहे? 13. नेक्स्ट आहे आता आपली प्रोसेस P2. प्रोसेस P2 चा कम्प्लिशन टाइम आहे 7. 7 मायनस अरायवल टाइम किती आहे? 5. सो 7 मायनस 5 इज इक्वल टू 2. थर्ड आहे आपली प्रोसेस P3. प्रोसेस P3 चा कम्प्लिशन टाइम आहे 23. सो 23 मायनस अरायवल टाइम किती आहे? 1. सो अरायवल टाइम मायनस केल्यावर काय आन्सर येईल? 22. नेक्स्ट आहे प्रोसेस P4. प्रोसेस P4 चा कम्प्लिशन टाइम किती आहे? 3. मायनस अरायवल टाइम आपण काय करणार आहोत? 0. सो 3 मायनस 0 इज इक्वल टू काय येणार आहे? 3. नेक्स्ट आता आहे आपल्याकडे प्रोसेस P5. तर प्रोसेस P5 चा कम्प्लिशन टाइम किती आहे? 10. सो 10 मायनस अरायवल टाइम आपण करणार आहोत 4. मग 10 मायनस 4 केल्यावर किती येईल? 6. तर असं आपण काय केला? टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट केला. तर आपण सेकंड फॉर्म्युलाने व्हेरीफाय करूया आपला टर्न अराउंड टाइम राईट आहे का. तर सेकंड फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? बर्स्ट टाइम प्लस वेटिंग टाइम. सो बर्स्ट टाइम किती आहे प्रोसेस P1 चा? 6. वेटिंग टाइम किती आहे? 7. 6 प्लस 7 13. करेक्ट आहे. नेक्स्ट 2 प्लस 0 किती येतात? 2.
करेक्ट आहे प्रोसेस P2 साठी पण. प्रोसेस P3 चा बर्स्ट टाइम किती आहे 8. वेटिंग टाइम किती आहे 14. 8 प्लस 14 22. नेक्स्ट आहे प्रोसेस P4. प्रोसेस P4 चा बर्स्ट टाइम आहे 3 आणि वेटिंग टाइम किती आहे 0. सो 3 प्लस 0 किती येतील 3. आणि लास्ट आपली प्रोसेस आहे प्रोसेस P5. प्रोसेस P5 चा बर्स्ट टाइम आहे 4 आणि वेटिंग टाइम किती आहे 2. सो 4 प्लस 2 किती आहे 6. सो आहे 6 हा टर्न अराउंड टाइम. तर आपण आता काय केलं टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट केला. नेक्स्ट आता आपल्याला ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. त्या ऍव्हरेज टर्न अराउंड टाइमचा काय फॉर्म्युला आहे ऍडिशन ऑफ ऑल टर्न अराउंड टाइम divided by number of process. So 13 plus 2 plus 22 plus 3 plus 6 divided by काय करणार आहोत आपण 5. सो ऍडिशन केल्यावर काय आन्सर येत आहे टोटल किती येते 46. 46 डिवाइडेड बाय 5 आपलं टोटल आन्सर किती येणार आहे 9.2. सो 9.2 इज द ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम फॉर युअर ऑल प्रोसेस. तर आपण ह्या एक्झाम्पल मध्ये प्रिएम्प्टिव्ह एसजेएफ शेड्युलिंग मध्ये बर्स्ट टाइम आणि अरायवल टाइम गिवन असताना आपण वेटिंग टाइम कॅल्क्युलेट केला, कम्प्लिशन टाइम कॅल्क्युलेट केला आणि टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट केला होता. आणि वेटिंग टाइम आणि टर्न अराउंड टाइम वरून आपण ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम आणि ऍव्हरेज वेटिंग टाइम हे दोन टाइम काय केलेले आहेत कॅल्क्युलेट केलेले आहेत. थँक्यू.